रताळ्याचा असा गोड शिरा आमच्याकडं कोणीच नाही खात. सुरेखा आम्हाला न विचारता कसं काय केलंच ग? चवना धव त्याला, सासूबाई म्हणाल्या. तशा नवरात्रीत फराळासाठी आलेल्या बायका एकमेकीकडे बघून खुसफुसल्या. सुरेखाला खूप लाजल्यासारखं झालं आणि वाईटही वाटलं. परकेपणाच्या जाणीवेनं डोळे भरून आले तिचे. नंतर सगळ्यांना आवडला शिरा, पण सासूबाईंचं खोचक बोलणं सुरेखाच्या मनात खोलवर रुतलं. पहिलंच नवरात्र लग्नानंतरचं तिनं आवडीने केलेली कुठलीच गोष्ट सासूबाईंना पटतच नव्हती. यावेळी तर सगळ्यांसमोर बोलल्यानं ती खूप खूप दुखावली. सुरेखा छान झाली ग खीर. सासूबाईंना खीर भरवताना विचारात हरवलेली सुरेखा त्यांच्या बोलण्यानं भानावर आली. तांदळाची कोमट खीर पोटात गेली तशी चेहऱ्यावर टवटवी आली त्यांच्या. आता बरं वाटतंय ना आई? दुपारी आमसूल गोळाचं वरण करेल, त्यात पोळी कुस्करून भरवेल. हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर अजिबात वैताग कंटाळा नव्हता. तिच्या सासूबाईंच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना अगदी स्पष्ट दिसत होती. ती उठणार तो सासूबाईंनी हळूच तिच्या हातावर हात ठेवला. काय झालं आई, काही हवंय का तुम्हाला? काही नाही ग, बस जरा इथं. अजून काय मागणार मी तुझ्याकडं? एवढं भरभरून देतेस, मनापासून करतेस माझं सगळं. मलाच माझी लाज वाटते आता. दुसरी कोणी असती तर कधीच वेगळा संसार थाटला असता ग. मला एकटीला टाकून गेली असती. आई असं नका बोलू, सारखं सारखं कशाला त्या आठवणी? सुरेखा असं म्हणाली खरी, पण एकदा सासूबाई एका नातेवाईकांना सांगताना तिनं ऐकलं होतं. माझा आकाश किती देखना, किती स्थळं येत होती, पण त्याला ही आवडली. मग आपण तरी काय करणार ना? जरा म्हणून चपळाई नाही अंगात तिच्या. हळूबाई आहे नुसती. कसं होणार आमचं कुणास ठाऊक? सततच असं हे बोलणं ऐकून सुरेखाचा आत्मविश्वास पार हरवून गेला होता. दिवस दिवस स्वतःच हरवलेली असायची. पुन्हा त्यावरून सुद्धा बोलणी बसत तिला. बोलू दे ग मला सुरेखा, नाहीतर अचानक देवाचं बोलावणं आलं तरी ही सल मनात ठेवूनच जाईन ग मी. जेव्हा तुला या घरात प्रेम आदर मिळायला हवा होता तेव्हा सारखं माझं टोचून बोलता बोलता त्यांना धाप लागली. पाणी घ्या तुम्ही आणि पडा बरं शांत. तिनं पाणी देऊन त्यांना हळूच झोपवलं. पण त्यांचं बडबडणं चालूच होतं. तुला दिलेल्या शब्दांच्या जखमा कधीच भरून येणार नाहीत ग सुरेखा, माहितीये मला. तेव्हा तुला जीव लावला असता तर आत्ता माझं मन असं झुरलं नसतं. देवानं त्याची शिक्षा दिलीये मला हे दुखणं देऊन. आता मला दुसरं काही नाही, निदान तुझ्याशी बोलून मन मोकळं करू दे. मी तुम्हाला सगळ्यांनाच खूप त्रास दिलाय ग, हे मला समजून घेत राहिले. आकाश आई म्हणून कधी उलटून बोलला नाही आणि तू तर खूप सोसलंस. मला माफ कर सुरेखा. सुरेखानं भाजी फोडणीला टाकून पोळ्या करायला घेतल्या. सासूबाईंना जसं आता मागचं सगळं आठवत होतं तसं तिच्याही डोळ्यासमोर येतच होत्या की मागच्या काटेरी आठवणी. कितीतरी वेळा आमटीत मीठ कमी, भाजीला तिखट, तेल कमी, पोळीच करपली म्हणून जेवत्या ताटावरून उठावं लागायचं सुरेखाला. सारखं बोलण्यामुळं तिच्याकडून गडबडून आणखी काहीतरी चुकायचं. चूक दाखवल्याचं नाही, पण तुसडेपणानं बोलणं खूप जिवारी लागायचं तिच्या. आकाशनं तर कितीतरी वेळा आईला समजवण्याचा प्रयत्न केला. आई नक्की काय प्रॉब्लेम आहे ते तरी सांग, आपण सोल्युशन काढू काहीतरी. पण ठोस कारण कुठं होतं त्याच्या आईकडं सांगायला. स्वभावच खाष्ट आणि विक्षिप्त, शिवाय सासूपणा गाजवण्याचा अहंकार. त्यामुळं आकाश आणि त्याच्या वडिलांचं काही चालत नव्हतं त्यांच्यापुढे. खरं तर त्यांच्या त्रास देण्याला काही कारणही नव्हतं, पण मीपणा ठासून भरलेला. मी म्हणेल तसंच व्हायला हवं हा हे का? त्यांच्या अशा वागण्यानं घरातलं वातावरण सतत गढूळलेलं असायचं. कधी सुट्टीच्या दिवशी आकाश सुरेखाला फिरायला घेऊन निघाला की लवकर या आणि बाहेर काही खाऊन येऊ नका, तुमच्या वाट्याचं उद्या खावं लागेल. आता हे फिरायचे चोचले. पहिलं कुठं असं काही होतं? कधी आकाशने आवडीने सुरेखाला साडी ड्रेस आणला की त्यावरून वेगळीच बडबड. बायको लाडकी तिलाच आणतो, आईला विसरला. त्यांच्या या अशा बोलण्यानं सुरेखाची बाहेर जायची इच्छाच व्हायची नाही. सासरे तर कितीदा म्हणाले आकाशला, तुम्ही दोघं वेगळे व्हा, तेव्हाच तिला किंमत कळेल माणसांची. जग इकडचं तिकडं होईल. पण हिचा विचित्र स्वभाव. पण आकाश आधी सुरेखानं स्पष्ट नकार दिला. तिला कारण व्हायचंच नव्हतं वेगळं. कधी ना कधी त्या बदलतील असं तिला वाटत होतं, पण तो दिवस कधी आलाच नाही. सुरेखाच्या पदरात देवानं 2 मुलं दिली. घराचं गोकुळ झालं, पण तिच्या सासूबाई आहेत तशाच राहिल्या. स्वभावाला कधी औषध असतं का? आधी आकाश आणि त्याच्या बाबांसमोर बोलणाऱ्या त्या आता सुरेखाला तिच्या मुलांपुढेही कधी नोकरी न करण्याचं कारण तर कधी घरातलं काही बाई पुढे करून बोलतच राहिल्या. सवयच जडली होती ना त्यांना. समंजस समजूतदारपणाने बाळकडू मिळालेली, मोठ्यांच्या आदराचे संस्कार झालेली सुरेखा कधी उलटून बोलली नाही. पण काळ मात्र बोलला. तिची मुलं कॉलेजात जायला लागली. सुरेखाचं विश्व मात्र, तिचं घर, तिची माणसं सगळं सुरळीत चालू असताना सासूबाईंचं पाय घसरून पडण्याचं निमित्त झालं. आधीपासूनच त्यांना सांधेदुखी, त्यात हे दुखणं, वयही जास्त. सक्तीची विश्रांती सांगितली डॉक्टरांनी.
प्रत्येक गोष्टीसाठी आता आधाराची गरज आणि तो आधार सुरेखाच झाली त्यांच्यासाठी. तिला दिलेल्या शब्दांच्या जखमा तिनं दडपून टाकल्या तरी त्याचे सल आता सासूबाईंना क्षणाक्षणाला टोचतायत. कधी काळी तिला सुचलेल्या कवितेच्या ओळी तिच्या ओठावर आता आपोआपच येतात. शब्दांच्या जखमांचे वार धारदार काळीत चिरत राहिले. दिसले नाही तरी अश्रूंचे पाठ वाहिले. सदर कथा लेखिका कांचन सातपुते हिरण्या यांची असून त्यांच्याकडून रीतसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या मराठी रिअल स्टोरीज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल सेट करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.